2 ऑगस्ट 2026 ची संध्याकाळ. खेळघराचा थेटभेट कार्यक्रम. आपल्या आजूबाजूला तरुणाई असली की आपल्यालाही तारुण्यातल्या उत्साहाचा, प्रसन्नतेचा स्पर्श होतो. आम्ही सगळेजण हे अनुभवत होतो. सगळं वातावरण कसं आनंदानं फुलून गेलं होतं. खेळघराच्या प्रकल्पाला 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आमचे माजी विद्यार्थी, आत्ताच्या युवक गटाची मुलं आणि आत्ताच्या टीममधले आमचे कार्यकर्ते आणि आधीच्या काळातलेही कार्यकर्ते, खेळघराचे मित्र सुरू, असे सुमारे 200-250 मंडळींचा हा स्नेह मेळावा होता. सुरुवातीला काही कलेच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या, मुलांनी फोटोचे अल्बम बघितले, गाठीभेटी झाल्या, खूप वर्षांनी गप्पा झाल्या, जुने दिवस आठवणं झालं, भेळ आणि चहाचा समाचार घेतला. अशा अनौपचारिक कार्यक्रमानंतर खऱ्या औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात झाली 6 वाजता. सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही प्रकाश गीते रुजवीत चाललो हे स्फूर्तिदायी गाणं सादर केलं. त्यानंतर शुभदा जोशी आणि सुमित्रा मराठे यांनी सुरुवातीपासूनच्या खेळघराच्या वाटचालीचे महत्त्वाचे टप्पे आणि त्या काळातल्या व्यक्तींचं योगदान अशी मांडणी केली. खेळघराचं हे काम ज्या व्यक्तींच्या साथीनं उभं राहिलं आहे, त्यांच्या समवेत हा आनंद साजरा करणं हे फार हृद्य होतं. मुलांनी त्यांच्या आयुष्यात खेळघराचं काय स्थान आहे हे मनोगतांच्या रूपानं व्यक्त केलं. त्यांच्या आयुष्यातले टर्निंग पॉइंट सांगितले. 10वी, 12वी आणि पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा कौतुक समारंभ झाला. खेळघराच्या कामाचं हे दृश्य रूप समोर पाहून सगळेच जण आम्ही भारावून गेलो होतो. या कार्यक्रमांमधून मिळालेली उर्मी बराच काळ आमच्या साथ राहील.